दौरा आहे नेमका कशा संदर्भात आहे आणि नियोजन कसं? मनोज दादांचा दौरा तसा 7 तारखेपासून चालू आहे, परंतु पंढरपूर मंगळवेढा तालुका शहर याच्यासाठी आम्ही दादांना सरकुली येथे सदरचं सभेचं मागून घेतलं होतं. त्यानुसार आम्ही समस्त सरकुली व सकल मराठा समाज यांच्या वतीने जे दादांच्या दौऱ्यात जे काय संवाद सभा किंवा अडीअडचणीसाठी जे काय नियोजन होतं ते एकदम मोठ्या प्रमाणात सगळ्या गावांनी सभा घेऊन तयारी चालू केलेली आहे आणि जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे. दौरा कसा आहे म्हणजे सकाळपासून? मनोज दादा हे 8 तारखेला पंढरपूर येथे मुक्कामी असणार आहेत आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर 9 वाजता पंढरपूरहून आल्यानंतर सरकुलीला 10 वाजता पोहोचतील. तरी 10 वाजता मनोज दादांचं सरकुलीत आगमन होईल. या दौऱ्याचे प्रमुख मुद्दे काय काय असतात? या दौऱ्यातील प्रमुख मुद्दे दादांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे, ज्या काही सरकारने आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे दादांनी मराठा समाजाला जे कुणबी दाखल्याच्या संदर्भात जी शिंदे समिती होती ते काम करत नाही, जे काय अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जे परतावा आहे ते माघारी मिळत नाही, जे काय सारथी संस्थेला जे काय आश्वासन दिले होते त्याचे पूर्तता करत नाहीत आणि जे काय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही वसतिगृह आहेत ते पंजाबराव देशमुख मार्फत त्याचीही काय पूर्तता होत नाही. या सगळ्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका पंढरपूर तालुक्यात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याकरता दादांना आम्ही विनंती केलेली. त्यानुसार दादा सरकुली येथे दोन्ही तालुक्यासाठी अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी 9 तारखेला सरकुलीत येणार आहेत. जी संख्या आहे लोकांची त्या संख्येनं मराठा समाज एक होणार आहे, तर त्याच दृष्टीनं सोयी सुविधा पार्किंग वगैरे कशा पद्धतीने? मी मगाशीच सांगितलं की दादांचा जो 9 ऑगस्टचा दौरा आहे सरकुलीतला, त्या दरम्यान आम्ही त्यांच्या जे पाहिजे त्यांना जसं पाहिजे प्रत्येक रस्त्याला आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आहे, स्टेज भव्य दिव्य केलंय, त्यांच्या स्वागताची तयारी भरपूर केली, पाण्याची केली, खाण्याची केली. आता दादांचा दौरा इकडं सरकुलीत घेण्यामागचं कारणच असं आहे की आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की आपल्याला ग्रामीणला बैठक घ्यायची. मग शहरात न घेता ग्रामीणला घ्यायचे, तर मग आम्ही म्हणलं सरकुलीत घ्या. मग त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढाची दोन्हीची संयुक्त बैठक सरकुलीत घ्यायचं फिक्स केलं. मग ज्या दिवशी फिक्स केलं त्या दिवशीपासून आम्ही त्याच्या तयारीला लागलो. त्याचे दादांचे पश्चिम महाराष्ट्रात येण्याचे मुख्य कारण असे आहेत की साधारणपणे जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि सातारा गॅजेटचा जो विशेष प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रात येण्याचं जे मेन कारण आहे ते सातारा गॅजेट, जे शिवेंद्रराजेंनी त्यांना 1 महिन्यात देतो म्हणून सांगितलेलं होतं, त्याची अजून कुठं तर वाच्यता त्यांनी केली नाही मंत्री महोदयाने. आणि फडणवीस साहेब आता मुद्दा म्हणून जे काय दादांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं दादांसाठी मराठा समाज आता खवळून उठलेला आहे. आणि प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातला एक ना एक मराठा मावळा जसा 3 वर्ष दादांच्या मागे उभा आहे तसाच इथून पुढच्या काळात मनोज दादांच्या मागे उभा राहील. त्यांच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा देत राहील आणि सातारा गॅजेट जे त्यांनी आश्वासन दिलंय ते आम्ही पूर्ण करून घेतल्याशिवाय दादाच्या मागून आम्ही हटणार नाही, एवढा सरकारला आम्ही इथून सरकुलीतून आणि इशारा देतो. आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातल्या मराठा समाजाला असं आवाहन करतो की जेवढ्या जास्तीत जास्त 9 तारखेला तुम्ही घरातून बाहेर पडा, सरकुलीच्या दिशेने या आणि आपले फुलाची पाकळी म्हणून पाठिंबा म्हणून तिथं हजेरी लावा, एवढं मी आवाहन सरकुलीकराच्या वतीनं दोन्ही तालुक्यातल्या लोकांना करतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मराठ्यांना आजही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाहीत आणि पंढरपूर तालुक्यात सुद्धा काही गावे जर वगळली आणि पंढरपूर शहरात सुद्धा कसल्याही प्रकारे कुणबी प्रमाणपत्र ह्या सरकारने दिलेलं नाही. कुठल्याही प्रकारे महसुली किंवा शासकीय नोंदी आम्हाला दिलेल्या नाहीत. त्यामुळं उद्याच्याला जो जरांगे पाटील जी येणार आहेत त्याच्यासाठी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला सरकुलीमध्ये हजर राहायचं आहे. कारण सरकारने सातत्यानं मनोजदादाला जे दिलेलं आश्वासन आहे, सातारा गॅजेट, कोल्हापूर गॅजेट आणि औंध गॅजेट, सातारा गॅजेट 1 महिन्यात लागू करतो म्हणून सांगून सुद्धा वारंवार फसवणूक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. फसवणूक फक्त मनोजदादा जरांगे पाटलाचीच केली नसून तर संपूर्ण अखंड मराठा समाजाची या सरकारनं फसवणूक केलेली आहे. हे लक्षात घेता ज्या लोकांना अंतरावली सराटीला जाता आलेलं नाही अशा लोकांनी उद्याच्याला 9 ऑगस्ट क्रांतिदिनी सरकुलीला
बहुसंख्य आपल्या कुटुंबासह आपल्या लेकराबाळाच्या भवितव्यासाठी आपल्याला सरकोलीमध्ये हजर राहायचं आहे. तुम्ही घरात बसला तर तुम्हाला घरात बसून कुणीही काही देणार नाही. ही तळमळीची आणि आग्रहाची म्हणजे मागणी आपल्याला करायची असेल तर आपल्याला मनोज दादाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून या सरकारच्या विरोधात आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे. संघर्ष का मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, हाक मराठा, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय.